काल मी तुम्हाला असं वहीमध्ये ती आकृती काढायला सांगितलेली, काढली का? त्यानुसार आपण पुढचं रचना करणार आहोत. कालची आकृती तुम्हाला सांगितली होती ना, आपण आकृती शिकणार आहोत. 4 मार्काला येते. तो फळ आलेले आहेत तशा आकृत्या. काढली का आकृती? नो मॅम, मी काल लूज झाली होती. श्रावणीने काढली का? ज्ञानेश्वरने? आता तुमच्याकडे वही आहे का? सध्या तुमच्या सोबत आहे का वही आणि साहित्य आहे का? येस मॅम. कंपास साहित्य आहे का? येस मॅम. बरं, आता ही ना आपण आकृती आपल्याला काढायची आहे. आपल्याला मोठा जो त्रिकोण आहे त्या मोठ्या त्रिकोणाचं आपल्याला माप दिलेलं आहे, छोट्या त्रिकोणाचं नाही दिलेलं आहे. मग आधी हा मोठा त्रिकोण काढून घ्या बघू. आधी तुम्ही काय करा, हा जो बीसी आहे पाया, तो 8 सेंटीमीटरचा काढून घ्या. काढा बघू, मला आकृती दाखवा आणि काढू. कॅमेरा ऑन कर. ही 8 सेंटीमीटरची 8 सेंटीमीटरचा पाया काढायचा आहे, बीसी. त्याच्यानंतर बी कोण जो आहे, कोण मापाक घ्यायचा आणि बीच्या इथून 90 अंशाचा असा कोण काढा. काढताय का सगळेजण? तर मी दाखवते, नाहीतर तुम्हाला जर नसेल आकृती तुम्ही माझ्या समोर काढा तर येणार तुम्हाला, नाहीतर मग नाही येणार. नंतर तुम्ही जर काढायला गेलात तर नाही येणार. पाया, हा पाया काढला. पाया बीसी काढला. त्याच्यानंतर बीच्या इथे 90 अंशाचा कोन काढा. असा बीच्या इथे असा 90 अंशाचा कोन काढायचा. ठीक आहे. आणि त्यानंतर एसी अंतर 10 सेंटीमीटर दिलं, एसी. त्यामुळे बी सी वरून 10 सेंटीमीटर अंतर कंपास मध्ये घ्या. हा 90 अंशाचा कोन काढला का? बीच्या इथे 90 अंशाचा कोन असा कोन मापकाच्या साह्याने काढायचा आहे. येस मॅम, काढला. 90 अंशाचा. त्यानंतर सी वरून 10 सेंटीमीटर, सी कंपास मध्ये 10 सेंटीमीटर अंतर घ्या, कंपास असतं ते, आणि त्याचं टोक सी वर ठेवा. आणि सी वर ठेवून, सी वर कंपासचं टोक ठेवून तुम्ही या रेषेवर एक कंस काढा. बी वर नाही ठेवायचं, सी वरून, कारण एसी अंतर दिले, ए बी नाही दिले. सी वरून 10 सेंटीमीटर कंपास मध्ये घेऊन सी वर टोक ठेवायचं कंपासचं आणि एक आर्क, एक कंस इथे या रेषेवर काढायचा. या कोनाची जी आपण रेषा काढली त्या रेषेवर काढला आणि तो तुमचा ए बिंदू आहे आणि तो मग सी ला जोडायचा. हा तुमचा मोठा त्रिकोण तयार होतो, एबीसी. काढला एवढा? येस मॅम, काढलो. बाकीच्यांनी, बाकीची जी मुलं आहेत त्यांनी? हे बघा, माझ्या 4 मार्काला हा प्रश्न असतो, त्यामुळे तुम्ही प्रॅक्टिस आता, जर तुम्हाला जमलं ना आणखी एक गणित घेऊ पाहिजे तर, पण तुम्ही रिस्पॉन्ड केला तर मी घेणार, नाहीतर मी मॅम, तुम्ही जर दाखवू का? हा आकृती दाखवा मला, म्हणजे तुम्ही मला कॅमेरा ऑन करून दाखवा आकृती, तर मी इथे सांगण्यात अर्थ आहे, नाही तर काय नाही उपयोग. मी तोंडी सांगून तुम्ही नंतर जर काढायला गेलात तर त्याला काय अर्थ नाहीये. आतमध्ये रेष आधीच नाही काढायची, ती कशी काढली ताई? ती कच्ची आकृती काढली आपण.
ही जर तू पक्की काढते तर आधी हे आतमध्ये तुला मिळणार नाही लगेच, ते नंतर मिळणार आहेत हे दोन शिरोबिंदू. हे दोन शिरोबिंदू अजून आपल्याला मिळालेले नाहीयेत, पी आणि आर. ही मी जी काढली ती कच्ची आकृती काढली आहे. कच्ची आकृती अशी आहे, पक्की नंतर काढायची आहे. अजून पक्की आकृतीमध्ये पी आणि आर लगेच नाही मिळत. हे पी आणि आर शिरोबिंदू शोधण्यासाठी फार खटपट आहे, ती तेच महत्वाचे, पी आणि आर शोधण्यासाठी. त्यामुळे एवढीच आकृती नाहीये, अजून आकृती पुढे आहे. उगाच 4 मार्काला नाहीये प्रश्न हा. त्यामुळे मी तुम्हाला सांगते की आकृती माझ्या समोर काढा. ही जी वरती काढली आहे मी ती कच्ची आकृती काढलेली आहे. ही अशी आपली आकृती दिसणार आहे. पक्की आकृती अजून आपल्याला काढायची. बघा याच्यामध्ये मला एबीसी त्रिकोण मिळालेला आहे. फक्त मला आता पी आणि आर शिरोबिंदू शोधायचे. पी जो आहे तो एबी वर असणार आहे आणि आर जो आहे तो या बीसी वर असणार आहे. आता ते शोधण्यासाठी काय करायचं सांगू का पुढचं? बाकीच्यांनी पण दाखवा बघू वह्या मला जरा, तर मला कळेल जेवढे जण आहेत विद्यार्थ्यांनी. एवढा त्रिकोण काढलेली आकृती दाखवा बघू कॅमेरा ऑन करून. फक्त आकृती दाखवा. अरे कुठे गेले सगळे? आकृती दाखवा. एबीसी त्रिकोण दाखवा. पुढे मी काय करायचं ते सांगते. एबीसी त्रिकोणाची आकृती दाखवा. पाहिजे तर तुम्हाला कॅमेरा नसेल ऑन करायचा तर फोटो काढून पाठवा ग्रुपवर, मी बघते. आवाज येते माझा? येस मॅम येतोय. ठीक आहे. आता याच्या पुढे काय करायचं माहितीये का? आपला जो कॉमन वर्टेक्स आहे किंवा सामायिक शिरोबिंदू आहे तो कोणता आहे? दोन्ही त्रिकोणांमध्ये सामायिक शिरोबिंदू कोणता आहे याच्यामध्ये? जो दोन्ही त्रिकोणामध्ये आहे असा कोणता शिरोबिंदू आहे? आपल्याला असं दिलेलं त्रिकोण एबीसी आणि पीबीआर अशी नावं दिली. या दोन्ही त्रिकोणामध्ये सामायिक शिरोबिंदू कोणता दिसतोय तुम्हाला? जो दोन्ही त्रिकोणामध्ये येतो. कोणता सामायिक शिरोबिंदू आहे? तो दोघांमध्ये पण आहे, दोन्ही त्रिकोणांमध्ये सामायिक आहे. तो कोणता शिरोबिंदू आहे? दोघांमध्ये सामायिक कोणता शिरोबिंदू दिसतोय तुम्हाला? जो एबीसी मध्ये पण येतो आणि पीबीआर मध्ये पण येतो. बी शिरोबिंदू सामायिक आहेत दोघांमध्ये. तर काय करायचं? बी जो सामायिक शिरोबिंदू आहे त्यातून अशी एक रेषा काढायची सरळ, अशी लघुकोन करेल अशी. किती लघुकोन करेल अशी एक रेषा काढा. अशी एक रेषा काढून झाल्यानंतर काय करायचं माहितीये का? आपल्याला जे गुणोत्तर दिलेलं आहे, गुणोत्तर किती दिलेलं आहे? बीसी छेद बीआर बरोबर 5/4. बीसी छेद बीआर बरोबर 5/4 दिलेलं आहे ना. म्हणजे याच्यात सगळ्यात मोठा जो भाग आहे तो 5 आहे. म्हणजे इथे काय करायचं माहितीये का? तुम्ही कंपास मध्ये एक विशिष्ट अंतर घ्यायचं आणि त्या विशिष्ट अंतरावर किती 2-2 सेंटीमीटर घेतलं तरी चालेल. तर 2 सेंटीमीटर बी वर कंपासचं टोक ठेवायचं आणि बी वरून असे 2-2 सेंटीमीटरवर असे 5 कंस काढायचे सारख्या अंतरावर. अंतर बदलायचं नाही. आणि पुढे पुढे असे इथे 5 दिले ना, मोठा आकडा गुणोत्तरामध्ये किती आहे तेवढे भाग करायचे. 1 2 3 4 5. मग हा तुमचा B1, हा B2, हा B3, B4 आणि B5 असं आहे. ठीक आहे. आता काय करायचं माहितीये का? हा जो आपला त्रिकोण आहे ना, हा मोठा त्रिकोण आहे.
तर आपण काय करायचं, आपल्याला काय करायचं माहितीये, 5 आणि 4 म्हणजे 5वा भाग आणि 4था भाग इथेच आपल्याला खेळायचंय. बाकीचे जे भाग आहेत तिथे आपल्याला काही नाही करायचंय. आता 5वा भाग आणि 4था भाग म्हणजे B4 आणि B5 इथेच आपल्याला सगळी रचना करायची आहे. आता B4 आणि B5 मध्ये आपण जो त्रिकोण काढलाय तो लहान आहे की मोठा? कधी कधी तुम्हाला लहान त्रिकोणाची मापं देतात, पण आता सध्या आपल्याला हा मोठा त्रिकोण आहे. 2 त्रिकोणांमध्ये ABC आणि PBR मध्ये ज्याची मापं मला दिलीत आणि जो त्रिकोण मी काढलेला आहे तो मोठा त्रिकोण आहे. त्यामुळे मोठा भाग जो आहे म्हणजे B5 हा इथे जोडून टाकायचा C ला. जर हा जो त्रिकोण आहे हा लहान असता तर मी B4 जोडला असता, पण हा त्रिकोण मोठा असल्यामुळे तुम्ही B5 या C ला जोडणार आहे. कळलं मी काय म्हणाली? येस B5 हे तुम्हाला तुमचा त्रिकोण मोठा आहे की लहान हे याच्यावरून ठरवायचं की तुम्ही B4 C ला जोडणार की B5 C ला जोडणार. आता तुम्ही B5 का जोडलं, कारण 2 त्रिकोण जे दिलेले होते त्याच्यात हा जो मी काढलेला आहे ABC हा मोठा त्रिकोण, म्हणून 5वा भाग त्याला जोडला C ला. कधी कधी लहान त्रिकोणाची माप आपल्याला जर दिली तर लहान भाग जोडायचा असतो या बिंदूला. कळलं? ठीक आहे. आता आपल्याला काय करायचं माहितीये का, आपल्याला आता ही जी रेषा आहे ना ही B5C दिसते, ही B5C म्हणजे ही आता मी जी जोडली ना तो जो रेषाखंड आहे त्या रेषाखंडाला मला समांतर रेषाखंड काढायचा आहे B4 च्या इथे. B4 च्या इथून जाणारी मला बरोबर अशी समांतर रेषा जी याला समांतर असली पाहिजे, म्हणजे न छेदणारी अशी काढायची. पण ती अशी तुम्ही अंदाजे नाही काढू शकत, तिथे तुमचे कंस दिसले पाहिजे त्यांना. म्हणजे परीक्षेमध्ये काढताना तुमचे कंस तिथे दिसले पाहिजे. कंस म्हणजे कंपासच्या साह्याने काढायची समांतर रेषा. कळतंय मी काय बोलते? येस मॅम. तर त्याच्यासाठी काय करायचं माहितीये का, आधी कंपासचं टोक B5 वर ठेवा. आपल्याला करायचं काय माहितीये का, या रेषेला समांतर रेषा काढायची. मग या रेषेला समांतर रेषा काढण्यासाठी तुम्ही काय करणार, B5 वर कंपासचं टोक ठेवा आणि एक छोटंसं अंतर कंपास मध्ये घ्या अंदाज, आणि B5 वरून असा एक कंस काढा. B5 वर ठेवा कंपासचं टोक आणि एक छोटंसं अंतर घ्या कंपास मध्ये आणि असा कंस काढा. आणि ते जे अंतर आहे कंपास मधलं ते बदलू नका. ते न बदलता ते B4 वर ठेवा कंपासचं टोक, आणि B4 वरून पण असाच एक कंस इथे काढायचा. B4 वर ठेवायचा कंपासचं टोक आणि असा कंस काढायचा. इथपर्यंत कळलं? कळलं का? येस मॅम. आता काय करायचं माहितीये का, आता कंपासचं टोक आहे ना या रेषेवर ठेवा. जो कंस आहे ना तुमचा, हा निळा बिंदू जो तुम्हाला दिसतोय तिथे कंपासचं टोक ठेवायचं. ज्या रेषेवरचा तो बिंदू आहे निळा रंगाचा बिंदू दिसला तिथे कंपासचं टोक ठेवायचं. आणि कंपास मध्ये इथून ते इथपर्यंत म्हणजे 2 निळे जे मी पॉइंट दाखवलेले आहेत तेवढंच अंतर कंपास मध्ये घ्यायचं. या बिंदूपासून पर्यंत, म्हणजे या निळ्या बिंदूपासून या निळ्या बिंदूपर्यंत कंपासचं जे माप आहे ते कंपास मध्ये घ्यायचं. आणि तेवढं माप घेऊन कंपासचं टोक आता B4 वर नाही ठेवायचं. मगाशी आपण B4 वर ठेवलं, आता कंपासचं टोक या इथे ठेवा. हा जो दुसरा कंस मी काढलेला आहे त्याचा जो या रेषेला छेदणारा बिंदू आहे, दुसरा जो हा निळा दाखवला मी, तिथे कंपासचं टोक ठेवून हे जे अंतर मी घेतलेलं आहे तेवढ्या अंतरावर एक कंस असा काढायचा. कळलं हे काय केलं? आता अंतर कोणतं घ्यायचं माहितीये का, हे अंतर घ्यायचं. हे निळं अंतर जे आहे हे बघा, हे एवढंच घ्यायचं कंपास मध्ये आणि कंपासचं टोक इथे ठेवायचं. कुठे? इथे म्हणजे
इथे इथे हा जो दुसरा कंस मी काढला ना, त्याचा जो रेषेला छेदणारा बिंदू आहे, येल्लो कलरचा दाखवलाय बघा, तिथे ठेवून हे जे अंतर आहे त्या अंतराने इथे एक कंस काढायचा. असं एवढं कळलं की नाही कळलं? नाही कळलं का? कळलं मॅम. त्यानंतर हा जो B4 आहे तो B4 आणि हा जो शिरोबिंदू जो छेदलेला आहे हा B4 आणि हा बिंदू जोडून असा पुढे या रेषेपर्यंत न्यायचा. ही तुमची अशी समांतर रेषा येणार. ही जी रचना आहे ना, हीच मुलांना विसरायला होते. हे जे आपण इथे करतो ना, तेच नाही कळत नक्की काय करायचंय. त्यामुळे याची प्रॅक्टिस झाली पाहिजे. आधी काय केलं मी, B5 वर आधी मी कंपासचा टोक ठेवला आणि कंपास मध्ये एक छोटस अंतर घेतलं आणि B5 वर मी कंपासचा टोक ठेवून एक कंस हा काढला. हा आधी काढला मी कंस. त्याच्यानंतर तेच अंतर ठेवलं कंपास मध्ये आणि B4 वर ठेवलं आणि सेम तसाच कंस मी दुसरा पण काढला. एक B5 वरून काढला, तेच अंतर घेऊन B4 वरून काढला. आता मी कंपास मध्ये हे निळं अंतर घेतलं, हे मधलं 2 रेषांच्या मधलं. आता B5 वरून नाही अंतर घेतलंय, हे मधलं अंतर घेतलं आणि तेच अंतर घेऊन इथे पिवळ्या बिंदूवर ठेवून एक कंस काढला आणि मग तो कंस जिथे छेदेल तो बिंदू आणि हा B4 जोडला आणि मग ती जी रेषा बनणार, हे 2 समांतर रेषा दिसल्या पाहिजे. आता इथे जो तुम्हाला बिंदू मिळणार ना, हा तुमचा असणार आहे आर बिंदू. तुम्हाला 2 बिंदू शोधायचे आहेत, एक P आणि एक R. त्याच्यातला आर बिंदू हा आहे. कारण तुमचं खरा जे आकृती आहे ना ती वरती आहे, इथे खाली फक्त आपण वेगळी रचना ते 2 बिंदू मिळवण्यासाठी करतो. कळते का की नाही कळलं? मॅम. तुम्हाला शाळेत शिकवलंय का? नाही. आता आपल्याला आर बिंदू मिळाला, आता आपल्याला पी बिंदू मिळवायचा आहे. तर आर बिंदूवरून आपण काय करायचं माहितीये का, सेम जसे इथून याला समांतर रेषा काढली ना, तसंच आर बिंदूवरून ही जी AC आहे तिला अशी समांतर रेषा आपल्याला काढायची अशी. किंवा इथे जो तुम्हाला बिंदू मिळेल हा तुमचा पी बिंदू असणार. ठीक आहे. पण ही रेषा आता कशी काढायची, अशी आपण पट्टीने नाही काढायची. आता परत इथे पण मला समांतर रेषा काढायची, तर इथे जे मी खाली केलं ना तेच इथे करायचंय. पण आता तुमचे मगाशी B4 B5 होते ना, आता C आणि R बिंदू आहे. मग आधी काय करायचं, C बिंदूवर कंपासचं टोक ठेवायचं आणि C बिंदूवरून एक कंपास मध्ये अंतर घेऊन, एक विशिष्ट अंतर घेऊन इथे एक असा कंस काढायचा विशिष्ट अंतर. C वर ठेवायचा कंपासचा टोक आणि असा एक कंस काढायचा. सेम तेच अंतर कंपास मध्ये ठेवायचं, R वर ठेवायचं कंपासचा टोक आणि इथे एक कंस काढायचा दुसरा. ठीक आहे. असा दुसरा कंस काढल्यानंतर आता कोणतं अंतर घ्यायचं, आता हे जे छोटं अंतर आहे, म्हणजे हे मी ग्रीन कलर मध्ये दाखवते, हे अंतर कंपास मध्ये घ्यायचं. या रेषेपासून या रेषेपर्यंत या 2 रेषांमधलंच अंतर घ्यायचं. जेवढा आपण कंस काढलाय तेवढा नाही, 2 रेषांमधलं जे अंतर आहे तेवढंच घ्यायचं कंपासने आणि ते अंतर कंपास मध्ये तेवढा घेऊन कंपासचा टोक इथे जो आपण दुसरा कंस काढला, इथे जो मी हिरव्या रंगाचा डॉट दाखवलाय त्याच्यावर कंपासचं टोक ठेवायचं आणि ते जे अंतर आपण घेतलंय त्या अंतरावर इथे एक कंस काढायचा. इथे एक कंस काढायचा आणि हा कंस जिथे छेदणार तो बिंदू आणि आर बिंदू हा जोडायचा. असा एक तो बिंदू आणि आर बिंदू असा जोडलात तुम्ही, ही तुमची जी रेषा तयार होते पट्टीने व्यवस्थित जोडत आहे. माझ्याकडे पट्टी नाहीये म्हणून ते थोडं इकडे तिकडे होत. असं जोडायचं.
आर ला, आर आणि तो शिरोबिंदू, ही आणि ही रेषा समांतर असली पाहिजे, ही आणि ही पण समांतर दिसली पाहिजे. तुमची जर छेदणारी दिसेल तर ते चुकणार तुमचं उत्तर. हा पीबीआर आणि एबीसी, हे जे वरती जे दोन त्रिकोण दिसतात ना तेच मेन त्रिकोण आहे आपले, पीबीआर आणि एबीसी. अशा प्रकारे आपण रचना करायची आहे. कळली रचना ही? हो मॅम. बाकीच्यांना कळली का? जेवढी पण मुलं आहेत त्यांना? ठीक आहे. काढली आकृती? बघू दे मला जरा, फोटो पाठवा, नाही तर मला दाखवा कॅमेरा ऑन करून. कोणीच नाही काढली? काढली मॅम. मला जरा कॅमेरा ऑन करून दाखवाल का? आली का बरोबर? मॅम फोटो टाकलाय. ठीक आहे. फोटो टाकला, एक मिनिट. ठीक आहे. आता हे जे गणित आहे तिसरं, ते घ्यायचं का? येस मॅम. की थिअरम घेऊया आपण? थिअरम घ्यायचं की गणित घेऊया? कारण आज तर मुलं दिसत नाही, काल तरी होती. आज कोणी रिस्पॉन्ड पण देत नाही. बरं, हे जे चौथं गणित आहे ते आपण घेऊया. चौथं नाही, चौथ्या प्रश्नातले तिसरं गणित. काय दिलंय याच्यामध्ये की इन द फॉलोइंग फिगर triangle ABC is an isosceles triangle with perimeter 44 centimeter. The base BC is of length 12 centimeter. Side AB and AC are congruent. A circle touches the three sides of a triangle as shown. Find the length of tangent segment from A to circle. म्हणजे काय की हा एक सर्कल आहे आणि हा जो ट्रायंगल दिलेला आहे, या ट्रायंगलच्या तिन्ही साइडना हा सर्कल टच करतो है ना. म्हणजे ह्या ज्या आहेत की नाही, या एपी, एक्यू, बीपी, बीआर या टँजेंट सेगमेंट आहे. म्हणजे स्पर्शिका खंड आहेत. स्पर्शिका खंड कळतात का? स्पर्शिका खंड म्हणजे
बघा कोणतंही सर्कल असतं की नाही, त्या सर्कलला सर्कलच्या बाहेरील बिंदूतून म्हणजे वर्तुळाच्या बाहेरील बिंदूतून वर्तुळाला आपण बघा अशा स्पर्शिका काढल्या. बघा या स्पर्शिका आहेत है ना. समजा हा ए बिंदू बाहेरचा आहे, तर हा ए बिंदू बाहेरील बिंदूतून वर्तुळाला 2 स्पर्शिका काढतायत है ना. बाहेरील बिंदूतून वर्तुळाच्या बाहेर ए बिंदू आहे आणि या बिंदूतून 2 स्पर्शिका आपल्याला वर्तुळाला काढता येतात. आणि या स्पर्शिका ज्या आहेत त्या स्पर्शिका खंड आणि स्पर्शिकामध्ये फरक आहे. मी जर रेषा एपी म्हणते तर रेषा एपी किंवा लाईन एपी जी आहे ती टँजेंट आहे म्हणजे स्पर्शिका आहे. पण सेगमेंट एपी बोलते म्हणजे रेख एपी बोलते. रेख एपी म्हणजे काय, तर तो रेषाखंड झाला. रेख एपी म्हणजे इथून इथपर्यंत पी पर्यंत, फक्त ए पासून पी पर्यंत म्हणजे जो स्पर्श बिंदू आहे तिथपर्यंत, त्याला आपण टँजेंट सेगमेंट म्हणतो म्हणजे स्पर्शिका खंड म्हणतो. मग स्पर्शिका ही पूर्ण ही जी वाढत जाते ती स्पर्शिका आहे आणि फक्त ए पासून पी पर्यंत जो आहे तो स्पर्शिका खंड आहे. मग हे जे स्पर्शिका खंड असतात हे सारख्या लांबीचे असतात म्हणजे एपी आणि एक्यू जे रेषाखंड आहेत ते समान लांबीचे. कारण वर्तुळाच्या बाहेरील बिंदूतून वर्तुळास काढलेले जे स्पर्शिका खंड आहेत त्यांची लांबी समान असते म्हणून एपी आणि एक्यू सारखे असतात. ठीक आहे, तर हे थिअरम इथे लक्षात ठेवायचं. तर आपल्याला प्रश्न काय आहे की एक त्रिकोण आहे, एक सर्कल आधी काढूया आपण, एक वर्तुळ आहे आणि असा एक त्रिकोण एक काढलेला आहे त्यांनी. असं नाही एबीसी त्रिकोण आहे, तिथेच काढायला वेळ लागतो, तेच कॉपी पेस्ट करायला. एबीसी त्रिकोण आहे आणि हे पी क्यू आर असे तुम्हाला स्पर्श बिंदू दिलेले आहेत. पी इकडे दिलाय, इकडे क्यू दिलाय, इकडे आर दिलाय. आणि काय सांगितलं माहितीये का, हा जो एबीसी आहे ना, ट्रायंगल एबीसी इज अन आयसोसेस ट्रायंगल. म्हणजे हा जो त्रिकोण आहे ना हा समद्विभुज त्रिकोण. समद्विभुज त्रिकोण, समद्विभुज त्रिकोण म्हणजे काय, त्याच्या दोन बाजू एकरूप आहेत, ए बी आणि एसी एकरूप आहेत. ए बी आणि एसी एकरूप आहेत आणि त्याची जी बीसी बाजू आहे ती बीसी बाजू तुम्हाला किती दिलेली आहे, बीसी जी आहे ती दिलेली आहे 12 सेंटीमीटर.
BC ची लांबी 12 दिलेली आहे आणि पूर्ण जी पेरिमीटर म्हणजे तिन्ही बाजूंची बेरीज AB अधिक BC अधिक AC बरोबर 44 दिले. आता बघा AB आणि AC एकरूप आहेत. म्हणजे त्रिकोण बघा आधी वर्तुळ नका बघू. त्रिकोणामध्ये दोन बाजू एकरूप आहेत AB आणि AC आणि BC पाया आहे. BC 12 दिलेला आहे आणि AB आणि AC एकरूप आहे. याच्यावरून तुम्हाला तिन्ही बाजूंची लांबी मिळेल. कशी? आता त्रिकोणाची परिमिती 44 दिली. आता हा जो AB आहे, AB मला माहित नाही, AB ची लांबी BC मला माहित आहे 12 आहे. AC जो आहे तो AB बरोबर एकरूप आहे, त्यामुळे AC च्या जागी मी AB पण लिहू शकते. कारण AB आणि ज्या एकरूप गोष्टी असतात त्या एकाच AB च्या जागेवर AC लिहू शकता आणि AC च्या जागेवर AB लिहू शकता. AB च्या जागेवर मी ABच लिहिला आणि AC च्या जागेवर AB लिहिली. दोघांची जागा बदलून परत तेच मिळणार. एकाचीच कोणाची तरी जागी दुसऱ्याचं नाव लिहायचं. जे एकरूप आहेत ना, त्या एकरूप घटक जे आहेत त्यांची जागा तुम्ही एकमेकांची बदलू शकता. म्हणजे AC आणि AB जर एकरूप आहे तर AC च्या जागी AB तुम्ही लिहू शकता. कळतंय का? इथे AB अधिक AB 2 AB होणार आणि हे 12 आहेत बरोबर 44. 2 AB 12 तिकडे जाऊन वजा होणार 44 वजा 12. 44 वजा 12 येणार 32. मग AB जे आहे 2 तिकडे जाऊन भागिले 32 भागिले 2 म्हणजे AB आणि AC या दोघी पण AB आणि AC या दोन्ही पण 16 सेंटीमीटरच्या आहेत. आता आपल्याला आपल्याला काय शोधायचं माहितीये का? आपल्याला प्रश्न कसा आहे की हा समद्विभुज त्रिकोण आहे, याचा पाया BC 12 आहे, पूर्ण त्रिकोणाची परिमिती 44 आहे. तर A मधून काढलेले जे दोन स्पर्शिका खंड आहेत म्हणजे AP आणि AQ या दोघांचीही लांबी आपल्याला शोधायची आहे. दोघांची लांबी सारखी असणार कारण A जो आहे तो वर्तुळाच्या बाहेरचा शिरोबिंदू आहे आणि त्याच्यातून वर्तुळाला काढलेले जे स्पर्शिका खंड आहेत, टँजंट सेगमेंट आहेत, ते कॉन्ग्रुएंट असतात. AP आणि AQ जे आहे ते दोन्ही इक्वल आहेत आणि त्यांची लांबी तुम्हाला शोधायची आहे. तर आपल्याला AB आणि AC मिळालं, BC पण आपल्याला मिळालं. आता मी याच्यावरून AP आणि AQ ची लांबी काढू शकते. बघा AP आणि AQ ज्याची लांबी मला शोधायची आहे ती आपण X आपण कन्सिडर करू. AP आणि AQ जी आहे ती समजा X आहे. AP आणि AQ X आहे. तर ही X आहे, AQ पण X आहे. आणि जर ही X असेल, AP X असेल तर पूर्ण AB जी आहे ती 16 आहे. हे बघा AP अधिक A'-P'-B वापरायचं. A'-P'-B म्हणजे AP प्लस PB बरोबर AB. AP तुमचा X आहे, PB तुम्हाला जर शोधायचे, AB 16 आलाय. मग PB काय येणार? PB बरोबर हा X तिकडे जाऊन वजा होणार 16 मायनस X. म्हणजे हा जो PB आहे हा 16 वजा X आहे. तसंच हा पण 16 वजा X आहे. आणि आता हा जो पूर्ण आहे हा आपल्याकडे BC जो आहे तो 14 दिलेला आहे. 14 नाही 12 दिलेला आहे. बघूया आपल्याला येते का?
अच्छा, हे ना जरा मला बघावं लागेल आणि हे असं साईड्स आपण शोधल्या ट्रायंगलच्या. तिथे 16 मायनस 6. हे मी तुम्हाला नंतर सांगते, जरा मला बघावं लागेल काय, कारण तसं येत नाही तसं मला वाटलेलं येणार आहे. आपण दुसरा पुढचा पेपर बघूया जो माझ्याकडे आहे, त्याच्यातली गणितं बघूया. म्हणूनचा पेपर आहे. जॉमेट्रीचा आहे, हा बघूया आपण. शेवटचा जो चौथा प्रश्न आहे तो आपण याच्यात बघूया. हा जो आहे हा प्रश्न आपण बघूया. इथे तुम्हाला सॉल्व एनी 2 ऑफ द फॉलोइंग सब क्वेश्चन असं दिलेलं आहे. याच्यामध्ये पहिला जो प्रश्न आहे तो कसा दिलाय, 1/sin² मायनस 1/cos² मायनस 1/tan² मायनस 1/cot² असं सगळं मायनस मायनस देऊन इज इक्वल टू -3 दिलंय. देन फाइंड द व्हॅल्यू ऑफ थिटा. थिटाची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. थिटा किती असू शकतो, तो कोण किती असू शकतो हे दिलेलं आहे तुम्हाला. आता याच्यासाठी आपल्याला ज्या आयडेंटिटीज आहेत त्या माहित पाहिजे. ट्रिग्नॉमेट्रीमध्ये, त्रिकोणमितीमध्ये महत्वाच्या 3 आयडेंटिटीज तुम्हाला दिलेल्या आहेत. हे गणित काय, मला आपलं लॉजिक बघावं लागेल. 3 आयडेंटिटीज, sin² प्लस cos² इज इक्वल टू 1. दुसरी आहे 1 प्लस tan² इज इक्वल टू sec². आणखी कोणती आहे, तिसरी आयडेंटिटी कोणती आहे ट्रिग्नॉमेट्री मध्ये? वन प्लस cot² इज इक्वल टू cosec². याच्या 3 इम्पॉर्टंट आहेत आयडेंटिटीज, त्या लक्षात ठेवायच्या. आता याच्यामध्ये आपण 2 वेगवेगळे फॉर्म्युलाज पण बनवू शकतो. जसं sin² प्लस cos² इज इक्वल टू 1 आहे, तर sin² इज इक्वल टू 1 मायनस हा cos² तिकडे नेला की मायनस होणार. मग sin² इज इक्वल टू 1 मायनस cos² किंवा cos² इज इक्वल टू 1 मायनस साइन. एका फॉर्म्युलामध्ये 3 फॉर्म्युलाज आहेत आपल्याकडे. म्हणजे आता समजा हा एक फॉर्म्युला आहे, sin² प्लस cos² इज इक्वल टू 1. तर इथे मी sin² साठी कसा फॉर्म्युला लिहिन, sin² जर मला पाहिजे तर हा cos² मी तिकडे नेणार. हा पण एक फॉर्म्युला याच्यापासूनच बनतो. दुसरा जर मला cos² पाहिजे तर cos² इथेच ठेवणार, sin² तिकडे नेऊन मायनस होणार. म्हणजे या एका फॉर्म्युलाने 3 फॉर्म्युला बनतात. sin² प्लस cos² इज इक्वल टू 1, sin² इज इक्वल टू 1 मायनस cos² आणि cos² इज इक्वल टू 1 मायनस sin². तसंच बाकीचे पण 2 जे आहेत, तसं पहिला 1 प्लस, दुसरा जो आहे तो 1 प्लस tan² इज इक्वल टू sec². याच्यावरून जर मला tan² पाहिजे तर 1 तिकडे नेणार, sec² मायनस 1 है ना. किंवा हा tan² तिकडे नेला तर इकडे 1 येणार, sec² मायनस tan²
हा 1 व्हॅल्यू येते आपल्याला. सेक स्क्वेअर थिटा मधून टॅन स्क्वेअर थिटा मायनस केलं तर असे फॉर्म्युला हे 3 बनतात आयडेंटिटी. तिसऱ्या फॉर्म्युलाच्या पण 3 फॉर्म्युलाज बनतात तिसऱ्या आयडेंटिटी. पहिली 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर थिटा. त्यानंतर कॉट स्क्वेअर थिटा पाहिजे तर 1 तिकडे न्या, कोसेक स्क्वेअर थिटा -1 आणि 1 पाहिजे तर 1 व्हॅल्यू कोणाची येणार, कोसेक स्क्वेअर थिटा मधून कॉट स्क्वेअर थिटा मायनस केल्यावर. तर हे 3 फॉर्म्युले एकूण 3 आयडेंटिटीज वरून तुमचे 9 फॉर्म्युले बनतात. तर तुम्हाला दिलंय काय माहितीये का, त्यांनी खूप लांबलच काहीतरी दिलेलं आहे. 1 अपॉन साइन स्क्वेअर थिटा -1 अपॉन कॉस स्क्वेअर थिटा -1 अपॉन टॅन स्क्वेअर थिटा -1 अपॉन कॉट स्क्वेअर थिटा -1 अपॉन सेक स्क्वेअर थिटा -1 अपॉन कोसेक स्क्वेअर थिटा इज इक्वल टू -3 असं ते. आता याच्यावरून आपल्याला थिटा काय आहे हे शोधायचं. तर मी आधी काय करते माहितीये का, या सगळ्यातून आहे ना मायनस कॉमन काढते. मायनस कॉमन काढल्यानंतर मायनस साइन कॉमन काढते. तर बाकी सगळे मायनस आहे, फक्त पहिला टर्म प्लस आहे तो मग मायनस होणार जर मी मायनस बाहेर काढते. बाकी सगळे प्लस होणार. इज इक्वल टू -3. इथे -3 आहे याबद्दल. आता हा मायनस आणि मायनस साइन जाणार आणि काय होणार तुमचं हे मिळणार 1 अपॉन साइन स्क्वेअर थिटा प्लस 1 अपॉन कॉस स्क्वेअर थिटा प्लस 1 अपॉन कॉट स्क्वेअर थिटा. आता इथे ना आपल्याला अशांची जोडी बनवायची ज्यांचं मल्टिप्लिकेशन 1 असे जे तुम्हाला रेशोज आहेत ट्रिग्नोमेट्रिक. कोणते कोणते रेशोज आहेत ज्यांचं मल्टिप्लिकेशन 1 आहे, तर साइन थिटा आणि कोसेक थिटाची पेअर बनते ज्यांचं मल्टिप्लिकेशन 1 आहे. टॅन आणि कॉटची बनते, टॅन थिटा आणि कॉट थिटाचं मल्टिप्लिकेशन 1 आणि कॉस आणि सेकचं मल्टिप्लिकेशन कॉस थिटा आणि सेक थिटा हे 1. तर ह्या मी एकत्र घेणार. म्हणजे मी काय करेन माहिती का, हा साइन स्क्वेअर आहे ना 1 अपॉन साइन स्क्वेअर तो याच्या बरोबर घेतो प्लस कोसेक बरोबर. तर कॉस आहे ना तो सेक बरोबर घेतो. हे जवळ घेतो. हे काय घेते ते सांगते तुम्ही. हे गणित सोडताना थोडं लॉजिक लावायला लागणार, बाकी काय नाही करायचं. हा कोसेक स्क्वेअर थिटा याच्या जवळ घेतला, ठीक आहे. हे झालं. त्यानंतर प्लस मी टॅन आणि कॉट वाला एकत्र घेतलं कारण त्यांचं मल्टिप्लिकेशन पण 1 आणि लास्टला मी कॉस स्क्वेअर थिटा प्लस 1 अपॉन सेक स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 3. इथे 3 आहे. खूप चांगलं घेतलं. पहिलं फक्त हे साइन मायनस आहे एवढं लक्षात ठेव. -1 अपॉन साइन स्क्वेअर थिटा प्लस 1 अपॉन कोसेक स्क्वेअर थिटा वाला एकत्र घेतला प्लस 1 अपॉन टॅन स्क्वेअर, नाही तर कॉस आणि सेक आधी घेतला. हा कॉस आहे, हे घेतलं, हे घेतलं, कॉस आणि सेक घेतलं 1 अपॉन सेक स्क्वेअर थिटा प्लस 1 अपॉन टॅन स्क्वेअर थिटा प्लस 1 अपॉन कॉट स्क्वेअर थिटा. हे मी जोड्या बनवून एकत्र घेतलं. आता यांचं मी डिनॉमिनेटर इक्वल करणार. डिनॉमिनेटर इक्वल म्हणजे छेद समान करणार. छेद समान करण्यासाठी तिरकस गुणाकार करावा लागेल. कोसेक स्क्वेअर थिटाला -1 ने मल्टिप्लाय केलं, मायनस कोसेक स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा इंटू 1 साइन स्क्वेअर थिटा आणि इथे येणार
खाली साइन स्क्वेअर थिटा इंटू कोसेक स्क्वेअर थिटा, छेदांचा गुणाकार. आपण कोणताही समजा आपण ऍडिशन करतोय तर आपण तिरकस गुणाकार करून खालची छेदांचा गुणाकार करतो. म्हणजे 2 के 2 अधिक 4 एके 4 आणि भागिले 4 दोन्ही 8 असं. तसंच इथे करायचं, छेद समान करणं. सेम आपण इथे पण या दोघांचं पण तेच करणार. सेक स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इंटू सेक स्क्वेअर थिटा प्लस कॉट स्क्वेअर थिटा प्लस टॅन स्क्वेअर थिटा अपॉन टॅन स्क्वेअर थिटा इंटू कॉट स्क्वेअर थिटा इक्वल टू 3. आता ह्या छेदामध्ये ना, हे छेदामध्ये साइन स्क्वेअर थिटा कॉस स्क्वेअर थिटा हे आपण एकत्र कसे लिहू शकतो माहित आहे? म्हणजे जो स्क्वेअर आहे ना तो आपण वेगळा लिहायचा. म्हणजे कसं, साइन थिटा इंटू कोसेक थिटा आणि दोघांचा स्क्वेअर बाहेर लिहिलं. कारण मला ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन 1 माहित आहे, म्हणून मी फक्त साइन स्क्वेअर थिटा कोसेक स्क्वेअर थिटा होता तिथे मी दोघांना आधी ब्रॅकेट मध्ये टाकलं मग स्क्वेअर केलं. सेम इथे पण कॉस थिटा इंटू सेक थिटा स्क्वेअर. आता हे छेदामध्ये ना एक एक सगळ्यांचं मल्टिप्लिकेशन 1 1 आहे. साइन थिटा बसलं म्हणजे खाली तुमचं 1 1 राहणार छेदामध्ये, आणि छेदातला एक नाही लिहिला तरी चालतो. म्हणजे आता आपले छेद जे आहेत ना ते निघून जातात, कारण या सगळ्यांचं मल्टिप्लिकेशन 1 आहे. इथे पण 1 स्क्वेअर 1 येणार, 1 स्क्वेअर 1 1 स्क्वेअर. तर राहणार फक्त अंशातल्या संख्या, मायनस कोसेक स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा प्लस सेक स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा प्लस कॉट स्क्वेअर थिटा प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 3. आता इथे काही गोष्टी तुम्ही एकत्र करू शकता, जसं हा साइन स्क्वेअर थिटा आणि हा प्लस कॉस स्क्वेअर थिटा हे एकत्र आले तर हे 1 येतात. हे 1 बनेल साइन स्क्वेअर थिटा, मी ते एकत्र लिहिणार साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा हे एकत्र लिहिते प्लस सेक स्क्वेअर थिटा प्लस टॅन स्क्वेअर थिटा. 1 2 3 4 5 काहीतरी राहील, कॉट स्क्वेअर थिटा. हे मी काय करते कळते का तुम्हाला की काय चाललंय? हे कळतंय का मी काय केलंय? हो तरी बोला, Yes, तर ma'am. माझ्या इथे बडबडण्याचा उपयोग आहे. तर इथे हे साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा 1 येणार. इथे 1 मी लिहिते प्लस इथे सेक स्क्वेअर थिटा प्लस कॉट स्क्वेअर थिटा प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 3. ठीक आहे. आता पुढे काय करायचं माहितीये का, हा 1 आहे ना, हा 1 तो मी इकडे राईट साईडला नेला तुम्ही तरी चालेल, हा 1 है ना. आणि एक काम करायचं, काय करायचं माहितीये का, आपल्याला बघा आयडेंटिटी आहे ज्याच्यामध्ये सेक स्क्वेअर थिटा आणि टॅन स्क्वेअर थिटाचे आपल्याला फॉर्म्युला आहे. म्हणजे 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. मग सेक स्क्वेअर थिटा जो आहे ना त्याच्या जागी मी 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा लिहिते, आणि जो कॉट स्क्वेअर थिटा आहे किंवा कोसेक स्क्वेअर थिटा आहे त्याच्या ठिकाणी मी 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा लिहिते. म्हणजे काय, हा जो कोसेक स्क्वेअर थिटा आहे ना त्याच्या ठिकाणी मी 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा लिहू शकते की नाही. त्याच्या ठिकाणी कोसेक स्क्वेअर थिटा, कारण फॉर्म्युलाच तसा आहे, 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर थिटा. लिहू शकते कोसेक स्क्वेअर थिटाच्या जागी 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा. आता हे मी ब्रॅकेट मध्ये काय लिहिलं, कारण कोसेक स्क्वेअर थिटाला मायनस साइन आहे म्हणून. प्लस हा 1 मी तिकडे नेते, तो नंतर मी त्या बाजूला नेणार.
त्यानंतर हा जो सेक स्क्वेअर थिटा आहे त्याला मी 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा लिहू शकते. Yes, ma'am. Yes. आणि ते 3 मायनस 1 हा जो 1 होता ना तो मी इकडे नेला इथे आणि मी इथे कोसेक स्क्वेअर थिटाच्या जागी मी 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा लिहिलं आणि सेक स्क्वेअर थिटाच्या जागी 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा लिहिले. कॉट स्क्वेअर ऍज इट इज, टॅन स्क्वेअर ऍज इट इज आणि हा 1 तिकडे नेला. एवढं सगळं मी इथे केलेलं आहे. आता इथे काय होतं, हा मायनस साईन आतमध्ये घेतला तर इथे -1 मायनस कॉट स्क्वेअर थिटा दोन्ही मायनस होतील. बाकी हे तर सगळं प्लस आहे, फक्त कोसेक स्क्वेअर थिटाच मायनस होतं. आता इथे काय काय कॅन्सल होते बघा, हा -1 आणि हा +1 हा कॅन्सल होणार आणि हा पण कॅन्सल होते बघा, मायनस कॉट स्क्वेअर थिटा आणि प्लस कॉट स्क्वेअर थिटा हे पण कॅन्सल होतात. पण कॅन्सल राहिलं काय इथे या साईडला, लेफ्ट हँड साईडला काय राहिलं, हा टॅन स्क्वेअर थिटा आणि हा टॅन स्क्वेअर थिटा म्हणजे 2 टॅन स्क्वेअर थिटा फक्त उरले आणि या बाजूला 2. मग हा 2 तिकडे जाऊन डिवाइड होणार, मग टॅन स्क्वेअर थिटा जो आहे तो 2/2 होणार. 2/2 म्हणजे 1 येणार, म्हणजे टॅन स्क्वेअर थिटा 1 येणार. टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. तर टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 आलं तर टॅन थिटा स्क्वेअर रूट घेतलं तर टॅन थिटा पण 1च येणार. दोन्ही बाजूचा स्क्वेअर रूट घेतला तर इथला स्क्वेअर निघून जाणार आणि 1चा स्क्वेअर रूट 1. मग टॅन थिटा जर 1 आहे याचा अर्थ थिटा किती आहे, टॅन ची कोणती व्हॅल्यू 1 आहे, कोणत्या अँगलची व्हॅल्यू 1 आहे. टॅनचा आपण जो चार्ट आहे आपला व्हॅल्यूचा, तर टॅनची कोणती व्हॅल्यू 1 येते, थिटा कोणता आहे, कोणता अँगल आहे थिटा, 0 डिग्री आहे, 30, 45, 60 की 90. टॅनची कोणती व्हॅल्यू 1 आहे. तुम्ही जर चार्ट बघितला असेल व्हॅल्यूचा तर टॅनची कोणती व्हॅल्यू 1 आहे, 45 अंश. 45. मग टॅन थिटा जर 1 आहे याचा अर्थ हा थिटा किती असला पाहिजे, थिटाची व्हॅल्यू काय असली पाहिजे, 45 अंश. 45 डिग्री. आणि हे तुम्हाला शोधायचं होतं थिटा. कळलं का. इथे फक्त थोडस ना इकडे तिकडे गोष्टी कराव्या लागतात, थोडं लॉजिक वापरावं लागतं. मी आधी काय केला, मायनस कॉमन काढला आणि त्याच्यानंतर साइन आणि ज्या अपोजिट जोड्या आहेत ज्यांचं मल्टिप्लिकेशन 1 येऊ शकतं त्यांना मी एकत्र घेतलं. एकत्र करून त्यांचं मी डिनॉमिनेटर इक्वल केला क्रॉस मल्टिप्लाय करून. तो कॅन्सल झाला 1 डिनॉमिनेटर आणि मग फक्त एवढं होतं. कळलं का. ते गणित मी बघते तसं काय बघितलंय. लिहून घेतलं का. Yes, ma'am. ठीक आहे, बाय. आपली वेळ झालेली नाही. गुड नाईट. जर काही तुमचे डाऊट्स असतील तर पुढच्या वेळेला घेऊन या तुम्हाला मॅथ्स मध्ये. ठीक आहे. Yes.